नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आणि आपल्या चॅनलवर सुरू आहे TET पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपसाठी 20 घटकांवर आधारित व्हिडिओची मालिका, जिथं गणित आपण एकदम सोपं करतोय. यापूर्वी आपण 11 घटकांवरील व्हिडिओ पाहिलेले आहेत. 12वा घटक जो होता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, याचा पार्ट 1 पाहिलेला आहे. आणि आता पाहणार आहोत सरळ व्याज चक्रवाढ व्याजचा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण 1 ते 40 प्रश्न पाहिलेले होते. 41वा प्रश्न तुम्हाला सोडवायला सांगितलेला होता, त्याचं उत्तर आपण लगेचच पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीचे व्हिडिओज आणि यानंतर येणारे व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि आपलं गणित सोपं होऊन जाणार आहे. चला सुरू करूया पार्ट 2च्या व्हिडिओला, ज्यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 41. आणि हा प्रश्न क्रमांक 41 आपणास सोडवायला सांगितलेला होता. बहुतेकांनी याचं बरोबर उत्तर कमेंटमध्ये दिलेलं आहे. प्रश्न होता 10.8% दराने 1600 रुपये मुद्दलीचे 384 सरळ व्याज किती मुदतीनंतर मिळेल. सूत्र हेच वापरायचं आहे. 3 गोष्टी दिलेल्या आहेत, चौथी शोधायची आहे. मुद्दल आहे ती आहे 1600 गुणिले दर आहे 8. मुदत जी आहे ती आपल्याला काढायची आहे, कालावधी भागिले 100, आणि व्याज जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे ती आहे 384. तर या ठिकाणी 2020 जाणार आहेत आणि आपल्याला काढायचा आहे कालावधी. तर इथे हे 16 आणि 8 इकडे गुणिले आहेत, ते जाऊन तिकडे भागिले होणार आहेत. 16 गुणिले 8, 16ने याला भाग जाणार आहे. 16 दुने 32, 16 चौक 64, राहिले 24/8. 24/8 म्हणजेच 8 एके 8 आणि 8 त्रिक 24. जे कालावधी जो आहे तो असणार आहे 3 वर्ष. 3 वर्षांनंतर आपल्याला 384 व्याज मिळणार आहे. चला सुरू करूया आजच्या प्रश्नांना. आज आहे पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 42. श्रीनिधीने एका बँकेमध्ये 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदतीअंती 24,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती होता. 4 पैकी 3 गोष्टी दिलेल्या आहेत सूत्रातल्या. चौथी गोष्ट आपल्याला शोधायची आहे. तर मुद्दल जी आहे ती आहे 15,000 गुणिले दर जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. दर कालावधी आहे 3 वर्ष भागिले 100 बरोबर जे सरळ व्याज आहे ते दिलेलं आहे 24,000. तर 24,000 सरळ व्याज आहे का? नाही. तिला मुदतीअंती 24,000 रुपये मिळालेले आहेत, म्हणजे 24,000 ही काय आहे? रास आहे. 15,000चे 24,000 मिळाले म्हणजे व्याज किती मिळालं? 9,000 रुपये व्याज मिळालेलं आहे. आता हे सोडवायचं आहे. हे 2 0 कट होणार आहेत. दर काढायचा आहे म्हणजे हे राहिलेले 150 आणि हे 3 इकडे जाऊन भागिले होणार आहेत. 150 गुणिले 3, 0 गेले, इथे झाले 15 × 90, 15 0 0, 3 एके 3 आणि 3 20 60, म्हणजे जो दर आहे तो येणार आहे 20%. जो काही आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. 10.2 दराने 8,000 रुपयांचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती हे आपल्याला विचारलेलं आहे. यात बदल एवढाच आहे की कालावधी महिन्यामध्ये दिलेला आहे. बाकी सूत्र वापरूनच आपल्याला हे व्याज काढायचं आहे. मुद्दल आहे 8,000 गुणिले दर जो आहे तो आहे 2.5 आणि कालावधी जो आहे तो आहे 9 महिने. तर या 9 महिन्यांचे वर्ष करण्यासाठी आपण त्याला 12ने भागणार आहोत, कारण 12 महिन्यांचं 1 वर्ष होतं. आणि या सर्वाला भागिले असणार आहेत 100. हे 2 0 कट झाले. इथे भाग देऊया. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 होणार आहेत. या 4ने या 80ला भाग जाणार आहे. 4 एके 4 आणि 4 20 80 होतात. आता राहिले काय? 20 गुणिले 30 म्हणजेच झाले 60 गुणिले हे आहेत 2.5. 60 गुणिले 2.5 म्हणजे 60 दुने 120 आणि 60 4 30 म्हणजे झाले हे 150 होणार आहेत. की जे आपल्याला विचारले सरळ व्याज किती, ते सरळ व्याज आलेलं आहे 150, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. 5,000 रुपयांवर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याजदराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती हे आपल्याला विचारलेलं आहे. चक्रवाढ व्याजाने रास बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला, तेच आपण इथे वापरणार आहोत. आणि मग ती रास बरोबर येणार आहे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल आहे 5,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस दर जो आहे तो आहे 8चा
8/100 रेस टू n म्हणजेच कालावधी तो आहे 2 वर्ष. हे सोडूया. हे होणार आहेत 5000 गुणिले, आता 100 एके 100 अधिक 8 होणार आहेत 108/100. हे 108/100 आणि याचा वर्ग आहे म्हणजे याचा 2 वेळा गुणाकार असणार आहे 108/100. इथले हे 2 झिरोज आणि हे 2 झिरोज गेले. हा एक झिरो आणि हा एक झिरो गेला. आता इथे 5 एके 5 आणि 5 दुने 10 झाले. बे एके बे, बे पंचे 10 आणि बेछोक 8. आता इथे करायचे आहेत आपल्याला 108 गुणिले 54. 108 गुणिले 54 येतात 5832. आता ही आलेली आहे रास. आपल्याला विचारलेलं आहे दराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती हे विचारलेलं आहे. म्हणजेच 5832 रास, त्यातून 5000 वजा करावे लागतील. 5832 मधून 5000 गेले तसं तोंडी येते, आपल्याला कळतं येते. 832 रुपये त्याचं असणार आहे व्याज, चक्रवाढ व्याज, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून रुपये 6000 कर्ज घेतले. 3 वर्ष 6 महिन्यांनंतर बँकेत रुपये 10,200 भरले तर बँकेचा सरळ व्याजाचा दर दशादशे किती होता हे विचारलेलं आहे. इथे पहा मुद्दल दिलेली आहे. मुद्दल आहे 6000. ही 6000 मुद्दल झाली, गुणिले दर जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, गुणिले कालावधी जो आहे तो आहे 3 वर्ष 6 महिने म्हणजे 3.5 वर्ष. दशांश अपूर्णांकात तो 3.5 असा लिहिला जातो. 3.5 वर्ष म्हणजेच 3 वर्ष 6 महिने भागिले 100 बरोबर त्याने व्याज किती भरलं, तर इथे आपल्याला रास दिली आहे. 10,200 भरले, घेतले होते 6000 म्हणजे 6 4 10 म्हणजे 4200 रुपये त्याने व्याज भरलेलं आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. हे 2 झिरो आणि हे 2 झिरो गेले. आपल्याला काढायचं आहे दर, म्हणजे हे 60 आणि हे 3.5 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 60 गुणिले 3.5 इकडे झाले भागिले, 0 0 गेला, 6 एके 6, 6 7 42, 6 0 0, 70/3.5 आलं. म्हणजेच 70/3.5चा दशांश चिन्ह एक घर पुढं नेतो मी, हे होतील 35 म्हणजे अंशामध्ये होणार आहेत ते 700. मग हे सोडवल्यानंतर 35 जुने 70 आणि 35 0 0 जो आपला दर आहे तो आलेला आहे 20%, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. सुरेशने 4500 रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेतून घेतली. जर त्याने 3.5 वर्षांनंतर 7020 रुपये व्याजासह परत केले तर व्याजाचा दशादशे दर किती हे विचारलेलं आहे. इथे पहा रास दिलेली आहे ती आहे 70-20 आणि मुद्दल जी आहे ती आहे 4500. ही 4500 मुद्दल म्हणजेच याच्यावर मिळालेलं जे व्याज आहे रास वजा मुद्दल हे केल्यावर आपल्याला मिळणार आहे 70 वजा 45 म्हणजे हे येणार आहेत 25. जे 25-20 हे आहे व्याज. मुद्दल आपल्याला माहीत आहे, बाकीच्या गोष्टी माहीत आहेत, आपल्याला फक्त दर काढायचा आहे. आता मग आता सरळ व्याजाचं सूत्र वापरू आणि मांडूया. मुद्दल आहे 4500 गुणिले दर तो काढायचा आहे. कालावधी दिलेला आहे 3.5 वर्ष. तर याला कसं लिहिणार आपण, 3 दुने 6, 6 आणि 1 होतात 7, 7/2 हा झाला कालावधी भागिले 100 बरोबर असणार आहे सरळ व्याज. ते आपण इथे कॅल्क्युलेट केलं ते आहे 2520. हे झाले 2520. आता इथे हे 2 झिरो आणि हे 2 झिरो जाणार आहेत. आता दर बरोबर येणार आहे ते पलीकडे आहेत 25-20. हे 45 इकडे गुणिले होते, इकडे जाऊन होणार आहेत भागिले, आणि हे 7/2 तिकडे जाऊन होणार आहेत 2/7. चला आता इथे भाग देऊया. 5 4 9 म्हणजे 9ने भाग जातोय. 9 5 45. इथे झाले 9 2 18, 9 8 72, 9 0 0. 7ने भाग जाईल, 7 1 7, 7 4 28, 7 0 0. पुढे लिहितो हे 40 दुने होणार आहेत 80 आणि छेदामध्ये राहिलेले आहेत 5 1 5. 80 भागिले 5 म्हणजे 16/85. दर आलेला आहे 16%, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47.
दशादशे 10% दराने 450 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती हे आपल्याला विचारले. चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचं सूत्र आपल्याला माहित आहे, तेच आपण वापरणार आहोत. रास बरोबर प्रिन्सिपल तो आहे 450 रुपये गुणिले 1 प्लस रेट दर दिलेला आहे 10चा छेद 100 आणि किती कालावधी आहे 2 वर्ष आहे रेस टू 2 होणार आहेत. म्हणजेच ए इज इक्वल टू येणार आहेत हे 450 गुणिले 100 एके 100 आणि 10 होणार आहेत 110 छेद 100 वर्ग आहे म्हणजे 2 वेळा गुणाकार येणार आहे 110 छेद 100चा. हा एक 0 गेला, हा एक गेला, ह्या वरच्या 0ला हा एक 0 गेला आणि ह्या 0ला हा एक 0 गेलेला आहे. इथे भाग देऊया की नको द्यायला, राहू द्यायला असंच. काय होईल इथे आता 45 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे हा गुणाकार येणार आहे 5445 आणि छेदामध्ये राहिलेले आहेत 10 म्हणजेच हे होणार आहेत 544.5. आता 544.5 ही काय आलेली आहे ती रास आलेली आहे. आपल्याला विचारलेलं आहे चक्रवाढ व्याज किती, तर व्याज बरोबर काय असणार आहे ही रास 544.5 वजा त्यातून करावी लागणार आहे मुद्दल जी आहे 450 रुपये. यातून 450 वजा करणार आहोत. इथं हा 0 पॉईंटच्या नंतर 5 हे 4 आणि 45 आणि 9 होतात 54 म्हणजेच 94.5 हे असणार आहे त्याचं चक्रवाढ व्याज जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. 2.5 वर्षानंतर 5% व्याजदराने मुद्दलसह एकूण 720 रुपये मिळतील तर मुद्दल किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पाहिजे आपल्याला रास दिली आहे पण आणि मुद्दल विचारलेली आहे पण व्याज पण दिलेलं नाही. तर हे आपण कसं सोडवणार आहोत. 5% व्याजदर आहे म्हणजे एका वर्षाला काय होणार आहे 100 रुपयांना 5 रुपये व्याज मिळणार आहे. हा झाला व्याज दर 5% असण्याचा अर्थ. मात्र इथं कालावधी आहे 2.5 वर्ष. 2.5 वर्षांनंतर काय होईल 2.5 वर्षांचा जर विचार केला तर 100 रुपयांना 5चे 2.5 पट म्हणजे किती होणार आहेत 5 गुणिले 2.5 25 5 125 12.5 रुपये व्याज मिळणार आहे 2.5 वर्षांना. आता इथे आपल्याला सांगितलेली गोष्ट अशी आहे की मुद्दलसह एकूण 720 रुपये मिळतील म्हणजेच इथे आपल्याला रास दिलेली आहे. इथे आपण फक्त व्याजाचा विचार केलाय. त्रैराशिक मांडताना आपल्याला राशीचा मांडावा लागेल म्हणजे 100चे 2.5 वर्षामध्ये मिळणार 112.5 रुपये. तर किती रुपयांचे मिळत असतील 720 रुपये हे आपण त्रैराशिक मांडलेलं आहे. काय केलं 1 वर्षाचं 100ला 5 रुपये व्याज आहे 2.5 वर्षात 100 रुपयाला 12.5 व्याज मिळेल. मात्र आपल्याला दिलेली आहे रास म्हणून आपण इथं पण राशीचंच गुणोत्तर मानलं की 100ला मिळणार आहेत 112.5 100 अधिक 12.5 व्याज. तर किती रुपयांना 720 मिळत असतील. आता हे त्रैराशिक आपल्याला सोडवायचं आहे. x गुणिले 112.5 x गुणिले 112.5 बरोबर येणार आहेत 100 गुणिले 720 हे 100 गुणिले 720. आता 112.5 इकडं गुणिले आहेत तिकडे जाऊन भागिले होणार आहेत 112.5. खालचा पॉईंट काढून टाकू आणि मग कॅल्क्युलेशन्स करूया. हे वरचे 100 हे 720 720 वर 1 शून्य मी वाढवतो आणि खालच्याला करून टाकतो 1125 आणि हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 640. म्हणजेच गुंतवलेली रक्कम किती असणार आहे 640ला 720 रुपये मिळणार आहेत म्हणजे मुद्दल आलेली आहे 640 रुपये जो आहे पर्याय क्रमांक 2. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. एका रकमेचे 2 वर्षाचे 18% चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 162 रुपये आहे तर ती रक्कम किती. इथं दिलेला आहे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधला फरक 162 रुपये. हा फरक म्हणजेच काय असतो तर पहिल्या वर्षाचं जे सरळ व्याज आहे त्याच्यावरचं व्याज म्हणजे हा फरक असतो. त्याच्यावर मिळालेलं व्याज म्हणून चक्रवाढ व्याज जास्त येत असतं. तर आपण काय करूया 1 वर्षाचं सरळ व्याज जे आहे 1 वर्षाचं सरळ व्याज बरोबर मानूया x. 1 वर्षाचं सरळ व्याज x आहे असं मानलं तर हे 162 रुपये जे आहेत हे या x वर मिळालेलं व्याज आहे. आणि काय दराने मिळालं ते
18% दराने मिळालेलं आहे. म्हणजे 100ला 18 व्याज मिळतं तर कितीला 162 व्याज मिळालेलं असेल. हे त्रैराशिक सोडवूया. तर x बरोबर येणार आहेत 162 गुणिले 100 भागिले होणार आहेत 18. 18 एके 18, 18 9 162 म्हणजे x ची किंमत आलेली आहे 900. आता आपल्याला मिळालेलं आहे 1 वर्षाचं सरळ व्याज आणि ते आहे 900 रुपये. आता पुढचा प्रवास पाहूया. पुढे आपल्याला विचारले तर ती रक्कम किती असेल. पहा आता 1 वर्षाचं सरळ व्याज आहे 900 रुपये आणि आपल्याला काढायची आहे ती रक्कम. आपल्याला इथं पुन्हा आधार घ्यायचा आहे 18% जो व्याजदर आहे त्याचा. म्हणजे 100 रुपयांना 18 रुपये मिळतात एका वर्षाला. तर किती रुपयांना 900 रुपये व्याज मिळालेलं असेल हे त्रैराशिक सोडवायचं. इथं x न मानता आता मी इथे y मानतो कारण इकडे x मानलेला होता. तर आता हे सोडवल्यानंतर y ची किंमत जी आहे ती येणार आहे 100 गुणिले 900 भागिले 18. 18 एके 18, 18 पंचे 90, 18 शून्य शून्य म्हणजेच y ची किंमत आली हे 50 वर 2 शून्य म्हणजेच ती रक्कम जी आहे ती असणार आहे 5000 रुपये. जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50. मीनाजवळील 1300 रुपये रक्कम 10% दराने किती वर्षात 4 पट होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. 4 पट होणं म्हणजेच काय, 100 रुपयाचे झाले पाहिजे 400 रुपये. म्हणजे किती रुपये जास्त मिळाले पाहिजे, 300 रुपये जास्त मिळाले पाहिजे बास. तर या 300लाच आपल्याला 10ने भागायचं आहे. म्हणजे आपल्याला मिळणार आहे कालावधी. आणि जर कालावधी दिलेला असता आणि दर विचारलेला असता तर आपण 300ला कालावधीने भागलं असतं. हा भागाकार जो आहे 0 0 गेले म्हणजे 30 वर्षांमध्ये दाम 4 पट होणार आहे. जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. 45,000 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीस 13,500 रुपये सरळ व्याज होते तर व्याजाचा दर किती. हे स्कॉलरशिप या पोलीस भरतीला TETला गॅरंटेड विचारला जाणारा क्वेश्चन टाईप आहे. त्यामुळे वारंवार ते प्रश्न येत आहेत आपल्यासमोर. ही 45,000 रुपये मुद्दल गुणिले दर आपल्याला काढायचा आहे. कालावधी 3 वर्ष आहे भागिले 100 बरोबर सरळ व्याज दिलेला आहे 13,500 रुपये आहे. या ठिकाणी 2020 गेले. 450 गुणिले 3 जे आहेत हे तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 450 गुणिले 3 00 गेले. 45 त्रिक 135 45 0 0 30 भागिले 3 म्हणजेच 3 दाय 30 होतात. म्हणजे जो दर आहे तो आलेला आहे 10%. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. 2,500 रुपयांचे 8% दराने होणारे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यात अंतर किती हे विचारलेलं आहे. हे थोडंसं आता आपण वेगळ्या स्टाईलने सोडूया. एक लक्षात घ्या, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला फरक जेव्हा 2 वर्षांच्या व्याजाच्या संदर्भात असेल तेव्हा काय असतो, तो म्हणजे पहिल्या वर्षीच्या व्याजावर मिळालेलं व्याज जे आहे तेवढ्याने चक्रवाढ व्याज जास्त असतं. तर पहिल्या वर्षीचं म्हणजे 1 वर्षाचं आपण व्याज काढूया. ते सरळ असू नाही तर चक्रवाढ असू ते सेमच असतं. 2,500 गुणिले 8 कालावधी 1च वर्ष घेतोय भागिले 100. 2020 गेले म्हणजेच 1 वर्षाचं व्याज आलं 25 8 200. 200 आलं 1 वर्षाचं व्याज. आता जो फरक असणार आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये तो असणार आहे या 200 रुपयावर पुढच्या वर्षी मिळणारं व्याज. व्याजावरचं व्याज जो आहे तो फरक असणार आहे. म्हणजे ह्या 200 रुपयांना किती व्याज मिळणार. आता याच्यासाठी रेफरन्स घ्यायचा आहे तो म्हणजे पुन्हा व्याजदराचा. 8% व्याजदर आहे म्हणजे 100ला जर 8 आहे तर 200ला किती हे तसंही आपण तोंडी सोडवू शकतो. 100 दुने 200 होतात म्हणजेच 8 दुने 16 होणार आहेत. म्हणजे 200ला किती होणार आहेत 16. म्हणजेच त्यात जो फरक आहे तो कितीचा असणार आहे 16 रुपयांचा फरक असणार आहे. जो आहे पर्याय क्रमांक 1. दोन्ही प्रकारे सोडू शकता. 2 वर्षांचं सरळ व्याज काढा, 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज काढा, मग फरक काढा, किंवा 1 वर्षाचं सरळ व्याज काढा आणि त्या सरळ व्याजावर पुन्हा 1 वर्षाचं सरळ व्याज काढा. फक्त त्या व्याजाचं 1 वर्षाचं सरळ व्याज तोच असतो फरक. तेवढ्यानेच जास्त असतं चक्रवाढ व्याज सरळ व्याजापेक्षा. चला पाहू पुढील प्रश्न.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 53. 8% सरळ व्याजाने 10 वर्ष मुदतीकरता घेतलेली किती रक्कम 3600 रुपये होईल हे विचारलेलं आहे. पाहता इथे आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे रास दिलेली आहे. आता इथे आधार घ्यायचा आहे तो देखील आपल्याला व्याज दराचाच आधार घ्यायचा आहे. 1 वर्षाचा जर विचार केला तर व्याजदर आहे 8%, म्हणजे 100 रुपयांना 8 रुपये मिळतात. जर आपण 10 वर्षांचा विचार केला तर 10 वर्षांमध्ये काय होणार आहे, 10 वर्षांमध्ये 100ला मिळणार आहेत 8 गुणिले 10 80 रुपये. हा झाला फक्त व्याजाचा विषय. पण आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे रास दिलेली आहे. म्हणजे इथे रास किती होईल 10 वर्षानंतर, 100ला होणार आहे रास 180 रुपये रास होणार आहे. तर इथे आपल्याला विचारले 3600 रुपये रास किती रुपयांची होईल. आता त्रैराशिक मिळालेलं आहे ते आपण सोडूया. इथे होणार आहेत x गुणिले 180, x गुणिले 180 बरोबर येणार आहेत 100 गुणिले 3600, 100 गुणिले 3600. 180 तिकडे जाऊन भागिले होतील, 0 0 गेला, 18 दुणे 36, 18 0 0. हे x ची किंमत आली बे के बे आणि त्याच्यावर हे 3 शून्य, म्हणजे 2000 रुपये ही असणार आहे ती मूळ मुद्दल जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. 500 रुपये मुद्दलाची दशांशे 10% दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील हे विचारले. कालावधी काढायचा आहे. दाम दुप्पट तिप्पटला मुद्दल काहीही असू द्या, काही फरक पडत नाही. दाम दुप्पट व्हायची म्हणजे 100ला 100 रुपये व्याज मिळालं पाहिजे. भागिले करणार आहोत दर, दर आहे 10चा, 10 होतात 100, म्हणजेच कालावधी जो आहे तो लागणार आहे 10 वर्ष, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या. चौव्या पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती हे विचारलेला आहे. दुप्पट झाली म्हणजेच दर काढायला 100 भागिले कालावधी करतो, 100 भागिले 18 म्हणजेच हे झाले 50/9 आणि दशांश अपूर्णांकात केले तर 9 5 45, 9 5 45, 9 5 45 असे 5 5 5 रिकरिंग येणार आहे. म्हणजेच जो दर आहे तो असणार आहे 5.55%, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. 2 वेगवेगळ्या बँकातून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे. तर त्या 2 बँकांच्या व्याजदरातील फरक किती हे विचारलेलं आहे. इथे पहा, मुद्दल सेम आहे, कालावधी सेम आहे, फक्त व्याजदरात फरक पडल्यामुळं व्याजामध्ये फरक पडतोय. तर हे रिलेशन मांडताना कसं करायचं, पहिल्या बँकेतलं व्याज म्हणूया आपण I1 आणि दुसऱ्या बँकेतलं व्याज आहे I2. तर ह्या व्याजातला फरक बरोबर काय असतो, मुद्दल गुणिले कालावधी गुणिले व्याज दरातला फरक R1 मायनस R2 असतो, भागिले होणार आहेत 100. इथे आपल्याला व्याजातला फरक दिलेला आहे तो आहे 15 रुपये. हा 15 रुपये फरक बरोबर मुद्दल जी आहे ती आहे 400 गुणिले कालावधी जो आहे तो आहे 5 वर्ष गुणिले हा व्याजदरातला फरक जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, भागिले 100. हे 2 0 2 0 गेले. इथे हे 4 5 20 जे आहेत हे इकडे येऊन भागिले होणार आहेत या 15ला. 4 आणि 5 गुणिले होते ते इकडे येऊन भागिले झालेले आहेत 4 5 20 होऊन. 15/20 म्हणजेच 5 त्रिक 15 आणि 5 चूक 20 होतात. 3/4, 3/4 म्हणजेच पाऊण होतो, म्हणजेच तो असणार आहे 0.75. दोन्ही व्याजदरातला फरक आलेला आहे 0.75, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षांची रास 628 व 5 वर्षांची रास 662 रुपये होते, तर ती रक्कम कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे पहा, 5 वर्षांची रास जी आहे ती आहे 662. त्यानंतर 3 वर्षांची रास जी आहे ती आहे 628. यांची जर वजाबाकी केली तर ही 2 वर्ष बरोबर यांची वजाबाकी येते 34. हे 3 वर्षांवरून 5 वर्ष झाले, ते 34ने वाढले,
34ने वाढले म्हणजे कशामुळे वाढले? व्याजामुळे वाढले. म्हणजे हे 2 वर्षांचं जे व्याज आहे हे व्याज आलेलं आहे 34 रुपये. मग 1 वर्षाचं व्याज किती होणार आहे? 17 रुपये होणार आहे. आता इथे आपल्याला 3 वर्षांची रास माहीत आहे किंवा 5 वर्षांची माहीत आहे, यातलं कोणतंही एक पकडा. मी पकडतो 3 वर्षांवाल्यांना. तर 1 वर्षाचं व्याज जर 17 असेल तर व्याज जे आहे हे 3 वर्षांचं व्याज किती होणार आहे? 17 त्रिक 51 होणार आहे. 3 वर्षांची रास आपल्याला दिलेली आहे ती आहे 628 आणि आपल्याला काढायची आहे मुद्दल. मुद्दल बरोबर येणार आहे 628 वजा 51. हे केल्यावर येथील 8 नाही गेला 7, 62 मधून 5 गेले राहिले 57. म्हणजे 577 रुपये ती मुद्दल असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. दसा दसे 12 दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती? सूत्राचा वापर करून लगेचच काढता येईल. 10,000 गुणिले 12चा दर गुणिले 5 वर्ष भागिले 100. 2020 गेले. 12 पंचे होणार आहेत 60. हे 60 आणि त्याच्यावर हे 2 शून्य म्हणजे सरळ व्याज आलेलं आहे 6,000, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. एका रकमेचे दशादशे 10 दराने एका वर्षाचे 3,630 रुपये व्याज होते, तर मुद्दल किती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, इथे 3,630 रुपये व्याज होतं आणि दर दिलेला आहे 10चा आणि एकाच वर्षामध्ये सांगितलेला आहे. एका वर्षात 10चा दर म्हणजे 100ला 10 रुपये व्याज मिळतं. 3,630 रुपये व्याज होतं म्हणजे किती रुपयांचं? 3,630 रुपये व्याज होत असेल तर हे राशिक बनवून सोडवणं कधीही सोपं. तेच मला सगळ्यात सोपं वाटतं नेहमी. 3,630 गुणिले 100, 3,630 गुणिले 100 भागिले 10, कारण हे एक्सला गुणिले 10 होते ते तिकडे जाऊन भागिले होतील. 0 गेला. म्हणजेच ही जी मुद्दल आहे ती येणार आहे 3,630 आणि त्यावर एक शून्य म्हणजे 36,300 ही असणार आहे मुद्दल, जो आहे पर्याय क्रमांक 1. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. 1200 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात 360 रुपये व्याज होते, तर व्याजाचा दशादशे दर किती विचारलेला आहे. मुद्दल आहे 1200 गुणिले दर काढायचा आहे, कालावधी आहे 5 वर्ष भागिले 100 आणि हे व्याज होतं 360 रुपये हे सांगितले आपल्याला. हे 2020 गेले. इकडे 12 गुणिले 5 जे आहेत ते तिकडे जाऊन भागिले होतील. 360ला भागिले होणार आहेत 12 गुणिले 5, 12×36, 12×00 आणि 5×6 होतात. म्हणजे दर आलेला आहे 6%, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल? दाम दुप्पट होईल म्हणजे 100ला 100 व्याज काढायचा आहे आपल्याला वर्ष म्हणजे कालावधी बरोबर 100 भागिले दर. दर आहे 8चा. 100 भागिले 8 नेहमी लक्षात ठेवा येतात 12.5 म्हणजे 12.5 वर्षांमध्ये ही दाम दुप्पट होणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 62. 12% दराने 850 रुपयांचे 408 रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील हे आपल्याला विचारलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवा, यातून तुमचा सराव होणार आहे आणि तेव्हाच कॅल्क्युलेशन्सवर कमांड येणार आहे आणि तो सराव व्हावा. व्हरायटी क्वेश्चन्स भरपूर सोडवण्यात यावे म्हणूनच आपण हे सगळे प्रश्न घेतोय आणि हे सगळे प्रश्न परीक्षांना आधी विचारले गेलेले आहेत. इथे पहा, मुद्दल जी आहे ती आहे 850, दर आहे 12, कालावधी काढायचा आहे भागिले 100 बरोबर व्याज दिलेला आहे 408 रुपये व्याज होईल. इथे पहा, हा एक 0 आणि हा एक 0 गेलेला आहे. आता राहिलेलं सगळं पलीकडे पाठवून देऊया. क म्हणजेच कालावधी बरोबर येणार आहेत हे 408 गुणिले 10, 10 भागिले होते तिकडे जाऊन गुणिले झाले आणि वरचे 85 गुणिले 12 जे आहेत ते येणार आहेत छेदामध्ये. आता हे सोडवायचे आपल्याला. इथे देऊया भाग. 4×3=12, 4×4 4×00 आणि 4×2 8, 17×5 85 आणि 17×1 102,
5 एके 5, 5 दुने 10, 3 एके 3, 3 दुने 6, खाली 1 1 राहिले म्हणजे वर 2 दुने 4 होणार आहे. म्हणजेच कालावधी जो आहे तो 4 वर्षांचा असेल, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असेल. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 63. महेशने मुलीच्या शिक्षणासाठी दशांश 8.5 दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज 4 वर्षासाठी घेतले. त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली असेल? तर इथं पहिल्यांदा काढावं लागेल सरळ व्याज आणि त्यानंतर काढायची आपल्याला रास. सरळ व्याज काढण्यासाठीचं सूत्र 1,20,000 मुद्दल गुणिले होणार आहे दर जो आहे तो आहे 8.5 गुणिले कालावधी जो आहे तो आहे 4 वर्ष भागिले 100 करणार आहोत. हे 2 0 2 0 गेले. 1200 गुणिले 8.5 गुणिले 4 केल्यावर येतात 40,800 रुपये. तर 40,800 हे द्यावं लागणार आहे व्याज. पण आपल्याला विचारली एकूण रक्कम किती, तर ती असणार आहे रास. ती म्हणजेच 1,20,000 अधिक हे 40,800 रुपये म्हणजेच 1,60,800 रुपये त्यांना टोटल बँकेला द्यावे लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64. दशांश 5 दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळ व्याज 500 रुपये असल्यास मुद्दल किती हे विचारलेलं आहे. 4 पैकी 3 गोष्टी दिल्यात आणि चौथी गोष्ट काढायला लावलेली आहे. मुद्दल किती हेच काढायचे. मुद्दल गुणिले दर जो आहे तो आहे 5, कालावधी आहे 4 वर्ष भागिले 100 बरोबर व्याज दिलेला आहे 500 रुपये व्याज. आता इथे काय करणार, मुद्दल बरोबर हे 500 हे 100 तिकडे जाऊन गुणिले होणार आहेत आणि याला भागिले हे 5 गुणिले 4 येणार आहेत. 5 गुणिले 4 5 100 500 4 25 100 25 गुणिले 100 आले 2,500 म्हणजे मुद्दल आलेली आहे 2,500, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 65. चंदाने दशांश 8 दराने 8,000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली तर तिला किती सरळ व्याज भरावे लागेल? सरळ सूत्राचा वापर करून सोडवायचे. ही मुद्दल आहे 8,000 गुणिले दर आहे 8, कालावधी आहे 5 वर्ष भागिले 100 00 कॅन्सल. इथे होणार आहेत 8 पंचे 40 आणि 40 8 होतात 8 चौक 32 320 आणि त्याच्यावर हा एक शून्य असणार आहे. म्हणजे 3,200 रुपये व्याज होणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. ज्याला खरोखर मॅथ शिकायचे तो शेवटपर्यंत टिकून राहणार आहे आणि यातून तुमचा भरपूर सराव होणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 66. एका शेतकऱ्याने 10,000 रुपये रकमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले. 5 वर्षानंतर त्याने 10,000 रुपये आणि त्याच्या जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली तर त्या शेतकऱ्याच्या जवळील मोबाईलची किंमत काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. पाहता कर्जाची परतफेड करताना त्याने 10,000 रुपये दिलेले आहेत प्लस त्याच्या जवळचा मोबाईल दिलेला आहे. तर 10,000 म्हणजे त्याने घेतलेली जी मुद्दल होती तीच त्याने दिलेली आहे आणि प्लस त्याने मोबाईल दिलेला आहे. तर आपल्याला आधी काढावं लागेल टोटल व्याज किती झालेलं होतं ते. तर व्याज काढण्यासाठी ही मुद्दल आहे ती आहे 10,000 गुणिले दर आहे 15% गुणिले कालावधी आहे 5 वर्ष भागिले 100. 2 0 2 0 गेले. इथं होणार आहेत 15 5 75 आणि त्याच्यावर 2 0 75 वर 00 म्हणजे 7,500 रुपये हे झालेलं होतं व्याज. त्याने काय केलं 10,000 दिले म्हणजे त्याला द्यायचे किती होते 10,000 अधिक 7,500 म्हणजेच त्याला टोटल द्यायचे होते 17,500 रुपये. पैकी त्याने त्याच्याजवळचे 10,000 दिले आणि राहिलेले मोबाईल दिला. तर मोबाईलची किंमत किती, मोबाईलची किंमत 7,500 रुपये, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आणि आता जातोय आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 67 आणि तो आहे एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9%, पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे.
10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7,680 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. हा आहे आजचा शेवटचा 67वा प्रश्न. जरी तुम्हाला हे 2 भागांमध्ये दिलेले असले व्हिडिओ तरी देखील प्रत्यक्ष शूट करताना हे 67 प्रश्न सिंगल टाइम शूट केलेले आहेत. आत्तापर्यंत जेवढेही व्हिडिओ मी पार्ट 1 पार्ट 2 मध्ये दिलेले आहेत हे सुद्धा शूट होताना सिंगल टाइम 1 टाइम शूट दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला ते पाहत असताना ॲटलिस्ट 1 पार्ट सुद्धा आपला एका बैठकीमध्ये पाहून होणं गरजेचं आहे. तेवढ्या वेळ आपलं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी राहणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो की पेपरला गेल्यावर आपल्याला 50 ते 60 प्रश्न गणिताचे हे एका वेळी बसून सोडवायचे असतात. त्यामुळे ती बैठक जी आहे ती देखील आपली तयार होणं गरजेचं आहे. इथं 3 टप्प्यांमध्ये आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे आणि ते सरळ व्याज तिथं दिलेलं आहे. तर ते जे सरळ व्याज आहे त्यातली मुद्दल जी आहे ती आपण मानूया पी, कारण आपल्याला मुद्दल शोधायची आहे. तर पी मुद्दल असेल तर पहिल्या 2 वर्षांसाठी 6% दराने म्हणजेच पी गुणिले 6 गुणिले 2 छेद 100 हे झालं पहिल्या टप्प्यातलं सरळ व्याज. दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे 9% दराने 5 वर्षासाठी म्हणजे पी गुणिले 9 गुणिले 5 छेद 100. तिसरा टप्पा आहे तो म्हणजे काय, शिल्लक कालावधीसाठी. 5 आणि 2 7 वर्ष झाले, इथं 10 वर्षांचं दिले म्हणजे 3 वर्षे राहिली. या 3 वर्षांसाठी जो व्याजाचा दर आहे तो आहे 13%. म्हणजेच पी गुणिले 13 गुणिले ही 3 वर्ष छेद 100. आणि ही तिन्ही जी सरळ व्याज आहेत यांची बेरीज आहे 7,680. ही झाली 7,680. इथं जे आहे तिघांचाही छेद जो आहे तो आहे 100. हा छेद 100 हे होणार आहेत 6 दुने 12 पी अधिक 9 5 45 पी अधिक 13 त्रिक 39 पी बरोबर 76 80 झाले. हे या वरच्यांची जर बेरीज केली तर हे आले 96 पी छेद 100 बरोबर आले 76 80. आपल्याला पी ची व्हॅल्यू काढायची म्हणजे 96 छेद 100 तिकडे जाऊन 100 छेद 96 होणार आहेत. पी बरोबर हे 76 80 गुणिले 100 छेद 96 होणार आहेत. 16 96 इथं होणार आहेत 16 चौक 64 राहिले 12 16 8 128 16 0 0 6 ने भाग दिल्यावर 6 8 48 6 0 0 म्हणजेच पी ची व्हॅल्यू जी आहे ती 80 गुणिले 100 म्हणजेच 8 वर 1 2 3 0 8,000 रुपये येणार आहे. जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आज आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरचे टोटल 67 प्रश्न पाहिलेले आहेत. यापेक्षा कोणताही वेगळ्या टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकणार नाहीत. एवढे सगळे टाईप त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे गुणोत्तर व प्रमाण या घटकावर आधारित टीईटी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात ते सगळे टाईप आपण या गुणोत्तर प्रमाणचे कव्हर करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या गुणोत्तर व प्रमाणच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.